मकर संक्रांतीच्या सणामध्ये तिळगुळ जशी गोडी वाढवतो तसंच यावेळेस देखील झालेलं आहे आणि यंदा गोडी निवडणूक प्रचारात देखील उतरली पाहायला मिळत आहे आपल्याला. आपण बघू शकतो की माझ्या मागे आपण इथे हे एक दुकान बघू शकतो आणि इथे दिलेलं आहे की चुनाव प्रचार सामग्री आणि इथे निवडणूक जी असते त्याच्या प्रचारासंबंधित सगळी सामग्री जी आहे ती इथे मिळते. परंतु यावेळेस अनोखी सामग्री जी आहे ती या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये जसं की पारंपरिक वाणामध्ये उमेदवारांचे फोटो, चिन्ह आणि संदेश पोहोचू लागल्याने सण आता राजकारणाची अनोखी सांगड शहरात आता पाहायला मिळत आहे. आणि अशाच निमित्ताने आपण बघत आहे की इथे अनेक प्रकारचे वेगवेगळे जे आहेत प्रचार सामग्री जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण टी शर्ट असेल, हुडी असेल, टोप्या असतील, उलनचे मफलर असतील आणि त्यासोबतच आपण इथे बघतो आहे की हे ब्रेसलेट जे आहे हे बघू शकतो आहे. हे देखील याच्यावर आपण बघतो आहे की चिन्ह आहे, पक्षाचं चिन्ह आहे, त्यानंतर पक्षाचं चिन्ह आहे, त्यानंतर क्लिप असते जी लेडीज केसांना लावतात त्या क्लिप्स आहेत, त्यानंतर किचेन्स आहे, मंगळसूत्र देखील इथे पाहायला मिळते. हे बघा, हे मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र पाहायला मिळत आहे आपल्याला. मंगळसूत्रामध्ये देखील आपल्याला वेगळी डिझाईन मिळत आहे, त्यामध्ये वेगवेगळे जे चिन्ह असतील ते लावलेले आहेत. अंगठी आहे, अंगठीवर देखील आपल्याला पक्षाचं चिन्ह पाहायला मिळत आहे. लेडीजसाठी जे बो असतात किंवा हेअरबँड आपण म्हणतो ते आहेत. त्यानंतर आपण बघतोय इथे साडी पिन आहे. लेडीजच्या असंख्य अशा गोष्टी ज्या आहेत ते इथे आपल्याला प्रचारात पाहायला मिळत आहे. त्यानंतर हा कोन आहे जो गिफ्टिंगसाठी आपण कोन बनवतो तो देखील वाणामध्ये आपण देऊ शकतो, अशा प्रकारचं हे बनवलेलं आहे प्रचार सामग्री. त्यासोबतच आपण बघतो आहे की हा जो आहे हा देखील ब्रेसलेट आहे, हा आपण हातात घालू शकतो. त्यानंतर नेकलेस आहे, नेकपीस आपण इथे पाहू शकतो, नेकपीस देखील आहे. आणि गळ्यामध्ये घालायला हा जो एक आपण गळ्यामध्ये घालतो प्रचारासाठी, बिल्ला न लावता ज्याप्रमाणे आपण गळ्यामध्ये घालू शकतो, हार म्हणून याला म्हणता येणार आहे, हा देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. अशी अनेक प्रचार सामग्री जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण बघतो आहे की बिल्ले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले आहेत. छोटे पण आपल्याला स्टिकर दिसत आहेत, जे स्टिकर किचन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, किचन्स आहे. त्यानंतर ही साडी पिन आहे. महिलांसाठी उत्कृष्ट अशा अनेक वस्तू ज्या आहेत तिथे पाहायला मिळत आहे या प्रचार सामग्रीमध्ये. आणि यावेळेचा प्रचार जो आहे अनोखा प्रचार असणार आहे, कारण ही सामग्री बघा तुम्ही, हे ब्रेसलेट आहे, त्यावर पक्षाचं चिन्ह आहे आणि हे लेडीज हातात आवडीने घालतात, त्यामुळे संक्रांतीचा सण देखील असणार आहे आणि वाणात देखील या वस्तू प्रचार सामग्री म्हणून देणार आहे. आपण बघतोय ही साडी पिन आहे, आपण बघतोय साडी पिन आहे आणि त्याच्यावर चिन्ह आहे. त्यानंतर ही हुडी आहे, हुडीचा देखील आता ट्रेंड आहे आणि या हुडीवर जे आहे कलर आणि त्यानंतर याच्यावर जे आहे पक्षाचं चिन्ह येणार आहे. आपल्यासोबत या ओनरचे या शॉपचे ओनर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की यावेळेस आपण बघतो आहे की प्रचार सामग्रीमध्ये जे आहे अनेक प्रकारचे आपल्याला प्रचार सामग्री पाहायला मिळते आणि नवीन ट्रेंड हा पाहायला मिळतो आहे. काय सांगाल, काय काय नेमकं प्रचार सामग्रीमध्ये आहे? हे पहा, प्रचार सामग्रीमध्ये काय आहे, प्रत्येक वेळेस आपला एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही सगळी सामग्री तयार करत असतो. यावेळेस महिलांचं 30% आरक्षण आहे. त्या आरक्षणाचं हे डोळ्यासमोर ठेवून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकरता आम्ही बरेचसे साहित्य इथे तयार केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही जर का पाहिलं तर याच्यामध्ये चेन आहे आणि कानातले आहेत. यंग ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर लेडीज करता आपण इथे टिकल्या केलेल्या आहेत, कपाळाला लावायच्या बिंदी आहेत. तर याच्यामध्ये काय आहे की उद्देश हाच आहे की ही टिकली, शेवटची टिकली त्यांच्या संपोस्तर हे जे कार्ड आहे, हे जे पाकिट आहे त्यांच्याजवळ पर्समध्ये राहील. म्हणजे जवळपास 15 दिवस त्या उमेदवाराचा प्रचार या टिकलीच्या पाकिटाने होणार आहे आणि उपयोगी वस्तू आहे. त्याच्यानंतर साडीला लावायच्या ब्रॉचेस आहेत, साडी पिन आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचे याच्यामध्ये जसं हे दिलेले आहेत असं अपक्षाचं आणि पक्षाचे दोन्ही तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर काही इथे हे जे अशा टाईपचे ब्रासलेट जे आहे हे पण यंगस्टर जे आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी आम्ही हे ब्रासलेट केलेले आहेत. वेणीला लावायला क्लिप आहे, त्याच्यानंतर वेणीला लावायला हे आहे बो आहे. त्याच्यानंतर इथे पक्षाची अशी एक अंगठी तयार केलेली आम्ही. त्याच्यानंतर हे असे बटन्स येतात
साडीला लावायला. त्या बटनसुद्धा आपण तिथे त्यांच्या याच्यात लावायला म्हणून ते तयार केलेलं आहे. याच्यानंतर गळ्यात घालायला नवीन टाईपचा असा एक मफलर आपण तयार केलेला आहे. आपण साधारण दुपट्टे झेंडे वगैरे तर घेतच होतो, परंतु हा एक नवीन प्रकारचा छान असा दिसायला पाहिजे म्हणून असं तयार केलेला आहे. हाही प्रिंटेड आहे, याच्यावरती पक्षाचं चिन्ह आपण हे केलेलं आहे. याचबरोबर मंगळसूत्र म्हणजे ही एक नवीनच एक हे आहे, संकल्पना आहे. आणि या संकल्पनेला हे करूनच आपण अशा टाईपचं मंगळसूत्र केलेलं आहे. याला खेड्यांमध्ये वगैरे भरपूर प्रमाणामध्ये मागणी आहे आणि लोक घेतात आहे. याला उत्तम प्रतिसाद आम्हाला सगळ्या या वस्तूंसाठी मिळतो आहे. आणि हे यावेळेस जी आपण प्रचार सामग्री बघतोय, हे महिलांची प्रचार सामग्री खरंच खूप वेगळी पाहायला मिळते. म्हणजे डेली यूजच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये आपण प्रचार सामग्री पाहिली आहे, ज्या महिला रोज वापरतात. ब्रेसलेट असेल, साडी पिन असेल, हेअर बँड असेल, हेअर क्लिप असेल, मंगळसूत्राची ही कल्पना कशी काय आली की मंगळसूत्राच्या पेंडंटवर देखील आपण हे करू शकतो? म्हणजे ही कल्पना सुचली कशी की तुम्ही महिलांसाठी एवढे प्रकार केले प्रचार सामग्रीचे? त्यानंतर हुडी पण आपण बघतो. हां, ते आता थंडीचा हे जोर पाहिला. हे इलेक्शन आपलं थंडीमध्ये आलेलं आहे, तर त्याच्याकरता थंडीला उपयोगात येणारे, असं पावसाळ्यात जर काही इलेक्शन आलं असतं तर मी काय केलं असतं की रेनकोट केले असते, छत्र्या करतो. त्याच्यानंतर अजून रेनकोटचे त्याच्यातही बरेच प्रकार असतात, रेनकोटचे वगैरे छत्र्यांचे बरेच प्रकार असतात. तर आम्ही पावसाळ्यात झालं, पण आता हिवाळ्यात आलं, मग हिवाळ्यात काय करायचं म्हणून मग त्यांना मफलर, थंडीला उपयोगात येणाऱ्या अशा वस्तू ज्या आहेत त्या पण आहेत. टी शर्ट तर आपण नेहमी पाहिलेल्याच आहेत आणि त्या वारंवार घालत आलो आहे. पण ह्या टाईपची जी हुडी आहे ती थंडीमध्ये चांगली उपयोगी येईल त्यांना, अशा पद्धतीने आपण ती हुडी तयार केलेली आहे. गरम आहे, अगदी छान व्यवस्थित, आणि खूप किमतीच्या नाही आहे. साधारण पैशामध्ये अगदी सहज त्यांचा प्रचार होईल आणि मतदारांना उपयोगी पडेल अशा वस्तू आपण इथे तयार केलेल्या आहेत सगळ्या. मागणी नेमकी कशाला जास्त आहे आणि महिलांच्या ज्या आपण प्रचार सामग्री पाहिलं त्यामध्ये कुठल्या याला मागणी वस्तूला जास्त आहे? मागणी हे जे आहेत चेन आणि नेकलेस जो आहे महिलांसाठी, याला खूप डिमांड आहे. टिकलीचं पाकिट आहे, त्याच्यानंतर हे ब्रासलेट जे आहे यालाही पण खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. साडी ब्रॉचेस आहे, या सगळ्या साडी ब्रॉचेस ज्या असतात ह्या साड्यांवरती त्यांना लावायला आहे. ह्या व्यतिरिक्त माझ्याकडे साडीसुद्धा आहे पक्षाची, कंप्लीट पक्षाची साडी आहे, सुंदर आहे एकदम आणि घालू शकतात रोजच्या याच्यामध्ये. चांगल्या कपड्यामध्ये, चांगल्या क्वालिटीमध्ये केलेली आहे आणि अतिशय कमी किमतीमध्ये आपण इथे त्यांना प्रोव्हाइड करतोय सगळ्या गोष्टी. आणि हुडी वगैरे हा जो प्रकार आहे जो पुरुषांसाठी वापरला जातो, जास्ती करून महिलांचे तर आपण प्रकार बघितले, यामध्ये मागणी पण तुम्ही सांगितली, तर त्यामध्ये कशाला मागणी जास्त आहे? त्याच्यामध्ये आता सध्या हुडी आणि जे मफलर आहे, मफलर म्हणजे ॲक्च्युली उलनच आहे, ते त्याच्यावरती सिम्बॉल टाकून आपण ते केलेले आहेत. तर ते जर का पाहिले ठीक आहे, हे उलनचं. हां, आता आपण याच्यामध्ये थंडी करता खास ज्याला जास्त डिमांड आहे तो प्रकार म्हणजे हे मफलर आहे. हे सुद्धा उलनचं आहे, ते उलनचं केलेलं आहे. याच्यावरती पक्षाचा असा सिम्बॉल आहे आणि त्यांच्या पक्षाच्या अधिकृत सिम्बॉलनुसार त्याचे कलर्सही आपण वापरतो आणि तसे त्यांना दिलेले आपण हे आहेत. बघू शकतोय की हे मफलर जे आहे हे उलनचं मफलर आहे आणि हे पक्षाचं सिम्बॉल टाकून मागणीप्रमाणे हे मफलर जे आहे हे प्रचारासाठी देण्यात येणार आहे. आपण बघतोय की यावेळेस खरंच खूप वेगळी प्रचार सामग्री आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यानंतर हे देखील आहे. याच्यामध्ये थोडंसं लोकांना झकपक सुद्धा आजकाल ट्रेंड चालू आहे, तर तशा पद्धतीने आपण हा झकपक असा एक सिम्बॉलचा दुपट्टा सुद्धा केलेला आहे. तर आपण ज्याप्रमाणे बघतोय याआधी देखील अशा प्रकारची प्रचार सामग्री जी आहे ती निवडणुकीमध्ये वापरल्या जायची का? म्हणजे महिलांची असेल किंवा पुरुषांची? नाही, पहिले आपण पाहत होतो की जे काही झेंडे होते, टोप्या, दुपट्टे, मग त्याच्यानंतर काय झालं की बॅनर्स आहे, पोस्टर, स्टिकर्स, हेच आपण वापरत होतो, आहे की नाही. मग आता काय झालं की प्रत्येक वेळेसचा ट्रेंड आणि आवड बदललेली आहे, वेळ तेवढा पुरेसा नाही आहे. मग यांना आकर्षित करण्यासाठी काय अशा, तो विचार आम्ही केला की बा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होणाऱ्या ज्या काही वस्तू आहे त्या मार्केटमध्ये काय चालू आहे तो ट्रेंड पाहून आम्ही त्या वस्तू इलेक्शनच्या दृष्टीने तयार केल्या, त्या सिम्बॉलच्या आणि त्या पक्षाच्या. मग याआधी अशा वस्तू कुठे प्रचारात वापरल्या गेल्या आहेत का? म्हणजे महाराष्ट्राबाहेर किंवा महाराष्ट्रामध्येही प्रचारामध्ये याआधी कधीच अशा वस्तू वापरल्या नाही? याआधी तशा वस्तू वापरल्या गेल्या नाही आहे. या नवीन आत्ता आपण त्याचं उत्पादन केलेलं आहे आणि तोच आहे की त्याला चांगल्यात चांगला प्रतिसाद मिळावा ही आमची अपेक्षा होती आणि तसा मिळालेला आहे.
लोक त्याला ॲप्रिशिएट करून राहिलेले आहे आणि ते मटेरियल माझ्याकडून घेऊन राहिले आहेत. तर आपण बघतो आहे की प्रचार सामग्री ही जी आपण पाहिली इथे आत्ता, तर अनोखा जो आता प्रचार आपण म्हणतो की सोशल मीडियाचा जमाना आहे, सोशल मीडियाचे युग आहे आणि या युगामध्ये आपण बघतो आहे की प्रचार देखील सोशल मीडियावर देखील होतो आहे. पण त्याचप्रमाणे पहिले बॅनर असेल, दुपट्टे असतील, याद्वारे देखील पहिले प्रचार व्हायचा आणि आत्ताही तो प्रचार होतो आहे. पण त्यामध्ये आता थोडासा युनिक ट्रेंड आलेला आहे, फॅशन बदलते आहे, युग बदलत आहे, तसंच हा प्रचाराचा ट्रेंड देखील बदलतो आहे. आणि आपण बघितलं की असंख्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचार सामग्री ज्या आहेत इथे तयार होत आहेत आणि प्रचाराला जी आहे आता सुरुवात झालेली आहे. संक्रांत असणार आहे, महिला उमेदवार आहेत आणि कुठेतरी वाण द्यायचं, तर मग ह्या सगळ्या महिलांसाठी देखील अनेक प्रचाराच्या सामग्री ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहे, ज्यामध्ये हेअर क्लिप्स असेल, हेअर बँड असतील, त्यानंतर मंगळसूत्र असेल, ब्रेसलेट, अंगठी, हे सगळे प्रकार जे आहेत ते पाहायला आपल्याला या प्रचार सामग्रीमध्ये मिळालेले आहेत. आणि यावेळेचा प्रचार जो असणार आहे नक्कीच हा ट्रेंडिंग प्रचार असणार आहे उमेदवारांचा देखील आणि सगळ्या ट्रेंडिंग वस्तू ज्या आहेत या प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.